पूजनं च करिष्ये मंगलानि भवन्तु। तो तुला पळी तुमच्या काही नाही का? द्या ना कामून द्या ना पळी। आचम्मे प्राणायाम केशव क्या केशव या पादुका नवीन नारायण माधव तुमच्या कपाळाला मुठी लावा देवीची प्रमातीची। इकडे माता की जे आशीर्वाद देवता स्वा देवता की नमः अन्नाच्या पाठीलांना कपाळाला मुठी लावा। वाटी पण काढल्या त्यांची ते झालं काय नुसतं गाडीनं हात लावून जा ना गाड्यांना नुसतं हात ते आरती झाल्या आरती झाली काय करू कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे पालखी सोहळा भालावरची आई एकविरा बघू शकता टी शर्ट वगैरे दिलेली आहे त्या लोकांनी आणि इकडे काच आहे आणि पाऊस पण एकदम चालू आहे रिमझिम रिमझिम। तर आता जागा सगळे तयार झालेत पालखी निघाले थोडा लेट झालाय चला निघूया आपला।
आणि कुठल्या कुठल्या संकटाच्या वेळेला कशी कशी धावली याची गणना करताना, पण ज्याला वेल असेल, ज्याचा विश्वास असेल, ज्याच्यावर वेल पडली असेल, त्याने हा अनुभव त्याला पटेल. पण एखाद्याला जर असं हे सांगितलं तर हे काय थोडंच असतं असं. पण मला सांगते, जे जे दिशे भूत ते मानी जे भगवंत, मला तुमच्यातच देवी दिसते. विषय संपला. आणि बघा ना, आता पाऊस चालू झाला, पावसातून बांधातून अगदी काय वरतून सगळे जातात. आणि हा प्रत्येक पालखी निघताना अगदी आसपासच्या पंचकोशीचा असा हे असते का ही पालखी निघाली का पाऊस येणार. यंदा जास्त झाला पाऊस. अगोदरच 13 तारखेला पाऊस पडला, 13 मेला पहिला, 13 मेला पडला. पण ही पालखी निघापर्यंत कधी कधी पाऊस नाही. पण ज्या दिवशी पालखी निघणार त्या दिवशी दाराजवळी एवढं पाणी होणार. हा अनुभव 18 वर्षांचा. प्रत्येक गावची वेगवेगळी असे चमत्कार, असे चमत्कार आहेत तिचे. कधी कुत्र्याच्या रूपाने येऊन गेली, कधी माणसाच्या रूपाने येऊन गेली. किती किती अनुभव सांगाल तेवढा. आता बघा आपल्यासोबत 5 दिवस कुत्री चालते. 3 वर्ष झाली ती. आता तिकडे झाली, परत येता वेळेस गाडीत बसून तिला हाणली काय जाते. पण आता पालखीचा आवाज अडवला. इथून 5-6 किलोमीटर गाव आहे पुढे. त्या गावातून आवाज ऐकल्याबरोबर ती पालखी जवळ येईल कुत्री आणि आपल्या सोबत चालेल. बघा, आता बघा कळेल तुम्हाला. हे सगळे आपले मी फक्त रत्नागिरी जिल्ह्यातला आहे. आणि मला सुद्धा इकडे म्हणजे प्रत्येक गावाला वेगवेगळी परंपरा. आमच्याकडे सुद्धा शिमग्याला पालखी उत्सव म्हणजे पालखी आणि देवीची शक्ती आणि देवीचा असलेली श्रद्धा, अनुभव घ्यायला मिळतं. आणि प्रत्येकाचा म्हणजे अनुभव आणि मार्गदर्शन मिळतं म्हणजे. तर मला आता एक सांगता नाही आलं. चांगलं असेल तर तुम्ही घ्या आणि वाईट असेल ते माझं मला परत द्या असं. पण मला मी एक सांगण्याचा प्रयत्न केला. मी गायक नाही का, कोण, मी बाबा नाही का, कोणी नाही. पण मला असं बाबा बोलतात. पण आता मला बाबा बोलतात तर मी लाल घातलं. तर तुमची व्हिडिओ मी इथे बघितली कारले गाड्यावरती. तुम्ही गाणी ते बोललो काय, ते मला विचारतात ते देवीला दारू का घालतात. देवीला दारू का बोलते हे करतात. ते बोलू देवीला दारू घालीत असतील तेव्हा अनुभव बोलू नका. मी त्यांना सांगितलं आमच्याच आहेत ते पण. तर बोलते मग देवीला दारू का बोलते. मान म्हणते, मान म्हणजे देवीला दारूचा कसा. तर देवी दारू काय पीत नाही. तिच्या आजूबाजूला रक्षक असतात, त्यांना दिला जातं. त्यांना दिला जर जाते तर तो मान पुन्हा माणसं घ्यायला लागली. माणसं घ्यायला लागली तर माणसाने जर फॅशन म्हणून केली तर थोडी पिया, आणि व्यसन म्हणून केली तर मग तुम्ही काय करत झाला. मंडळी थंडा आलेला आहे आपल्याला. ए काय समजते थंडावून आलेला. नाश्ता बिष्टा एकदम जोरात असते इकडे. शक्तिमान. तर मंडळी पालखीसोबत आलात ना, तुम्हाला नाश्ता थंडा सगळं भेटून जाईल. सगळं भेटतं. पण चालायला लागतं. होय. थंडा प्यायला सगळी सोय हा करणार आहे आजची. 5000 वाचवलेत मी वाचवलीत ना. मी विचार जरा. रूमचे 5000 मी वाचवले. हो चांगला आहे ना.
माझ्या आईच्या पालखी सोहळ्याला भाल ते श्री क्षेत्र एकविरा देवस्थान कारला इथपर्यंत पालखी येते. पालख्या तर अशा खूप निघतात, पण ही पावसाळ्यातनं पालखी निघते. हा अनुभव वेगळाच होता. आज दुपारपर्यंत होतो आम्ही एकत्र. कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर मंडळी, आपण उद्या सकाळी जाणार आहे आईच्या भेटीला. उद्या आईचा वार पण आहे, मंगळवार. तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. उद्याचा ब्लॉग आपण वेगळा करूया. तर आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, टाटा, बाय बाय.